विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण 8th स्टँडर्ड लेसन 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेसेस पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण डेफिनेशन्स ऑफ ॲसिड्स, डेफिनेशन ऑफ बेसेस, डेफिनेशन ऑफ इंडिकेटर्स आणि इंडिकेटर एक्झाम्पल्स पाहिली. त्यानंतर पुढचा मुद्दा प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स, प्रॉपर्टीज ऑफ बेसेस. प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स सुरुवातीला आहे बघा. ॲसिड्स आर सोअर टेस्ट. ॲसिडची टेस्ट जी असते ते सोअर आंबट असते, चवीला आंबट असतात. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड इन ॲसिड. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. ॲसिड मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन H+ ॲज मेन कॉन्स्टिट्युएंट. ॲसिडमध्ये मुख्य जो घटक आहे तो हायड्रोजन आयन असतो. ॲसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. ॲसिडची मेटलबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲसिड गिव्ज H+ आयन इन वॉटर सोल्युशन. ॲसिडच्या वॉटर सोल्युशनमध्ये H+ आयन तयार होतो. प्रॉपर्टीज ऑफ बेसेस. बेसेस आर बिटर टेस्ट. आम्लारीची टेस्ट बिटर कडवट असते. रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू इन बेस. आम्लारीमध्ये रेड लिटमस, तांबडा लिटमस लाल होतो, निळा होतो. तांबडा लिटमस निळा होतो. बेस मॉलिक्युल्स कंटेन हायड्रॉक्साईड आयन OH- ॲज मेन कॉन्स्टिट्युएंट. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन OH- आयन हा मुख्य घटक असतो. मेटल ऑक्साईड्स आर जनरली बेसिक इन नेचर. मेटलची ऑक्साईड्स जी असतात, धातूंची ऑक्साईड्स ही बेसिक नेचरची म्हणजेच आम्लारी धर्मी असतात. बेस गिव्ज OH- आयन ॲज इन वॉटर सोल्युशन. आणि आम्लारी काय करतो, आम्लारीच्या पाण्याच्या द्रावणामध्ये OH- आयन हा दिला जातो. इथं बघा, प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ बेसिस तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या एकसारखे मुद्दे असणारे एका ओळीला दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे ध्यानात ठेवू शकता व्यवस्थित. पुढं युजेस ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. युजेस म्हणजेच उपयोग. युजेस ऑफ ॲसिड्स पहिला आहे बघा. ॲसिड्स आर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजेच रासायनिक खतांच्या निर्मितीमध्ये ॲसिडचा उपयोग केला जातो. ॲसिड्स आर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स, डायज अँड पेंट्स. औषधे, रंग यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा ॲसिडचा उपयोग केला जातो. ॲसिड्स आर युज्ड इन व्हाईट पेपर प्रोडक्शन. पांढरा शुभ्र कागद तयार करण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. ॲसिड इज युज्ड इन इलेक्ट्रिक बॅटरीज. वाहनांच्या बॅटरी असतात त्यामध्ये सुद्धा ॲसिडचा वापर केला जातो. या 4 युजेस आपण ध्यानात ठेवायचे आहेत. युजेस ऑफ बेसेस. इथं सुद्धा तुलना करून युजेस दिलेले आहेत. तुमच्या ध्यानात ठेवणं तुम्हाला सोपं जाईल. बघा, बेसेस लाईक NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड युज्ड इन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH या बेसचा उपयोग फर्टिलायझर्स प्रोडक्शनसाठी म्हणजेच खते निर्मितीसाठी केला जातो. बघा, इथं पण खते निर्मिती आहे आणि इथं पण खते निर्मिती आहे. बेसेस लाईक मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड युज्ड इन प्रोडक्शन ऑफ अँटी ॲसिड मेडिसिन्स. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड या बेसचा उपयोग अँटी ॲसिड मेडिसिन्स म्हणजे पित्तविरोधी औषधामध्ये केला जातो. इथं मेडिसिन आहे, इथं पण मेडिसिन्स आहे. ध्यानात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. बेसेस आर युज्ड इन लाईम व्हाईट वॉशिंग. व्हाईट वॉशिंगमध्ये बेसेसचा उपयोग केला जातो. इथं हा व्हाईट शब्द आहे, इथं पण व्हाईट शब्द आहे बघा. बेसेस आर युज्ड इन सोप, शॅम्पू, डिटर्जंट. आणि कुठे उपयोग केला जातो बेसेसचा, आम्लारीचा? तर सोप, शॅम्पू, डिटर्जंट यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा बेसेसचा उपयोग केला जातो. इथं आपण युजेस ऑफ ॲसिड्स आणि युजेस ऑफ बेसेस पाहिले. यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सम नॅचरल ॲसिड्स. काही नैसर्गिक ॲसिड्स. बघा, लिंबूमध्ये जे ॲसिड असतं त्याला म्हटलं जातं ते असतं सिट्रिक ॲसिड. टमरिन, चिंचेमध्ये जे असतं ते टार्टारिक ॲसिड.
टार्टारिक ॲसिड. टोमॅटोमध्ये असणारं जे ॲसिड आहे ते ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड. ऑरेंजमध्ये संत्र्यामध्ये असणारं ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड. कर्ड दह्यामध्ये असणारं लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड. आणि व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड. कोणतं ॲसिड असतं? ॲसिटिक ॲसिड. या पद्धतीनं सम नॅचरल ॲसिड्स पाहिली आपण. यानंतर पुढची क्रिया आहे न्यूट्रलायझेशन म्हणजेच उदासीनीकरण. न्यूट्रलायझेशनची डेफिनेशन आहे बघा. प्रोसेस ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस. ॲसिड आणि बेस जर एकत्र केले फॉर्मिंग साल्ट अँड वॉटर. काय तयार होतं? साल्ट अँड वॉटर. क्षार आणि पाणी तयार होतं. ॲसिड आणि बेस एकत्र आल्यामुळं क्षार आणि पाणी तयार होतं. इज न्यूट्रलायझेशन. आणि ही जी क्रिया आहे त्याला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन, उदासीनीकरण. याचं एक्झाम्पल दिलं आहे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिड आहे, प्लस NaOH हे बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH बेस आहे. HCl प्लस NaOH ॲसिड प्लस बेस एकत्र केल्यानंतर काय तयार झालं? NaCl सोडियम क्लोराईड हा साल्ट तयार झाला, प्लस H2O म्हणजे पाणी तयार झालं. तर ॲसिड आणि बेस एकत्र येऊन साल्ट आणि वॉटर तयार होण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणायचं न्यूट्रलायझेशन. पुढं बघा, या न्यूट्रलायझेशन क्रियेचे 2 युजेस, उपयोग पण दिले आहेत. ॲसिड इन स्टमक हेल्प्स डायजेशन. आपल्या स्टमकमध्ये जठरामध्ये जे ॲसिड निर्माण होतं त्यानं आपले डायजेशन म्हणजेच पचन व्यवस्थित होत असतं, पचनक्रिया व्यवस्थित होते. हाऊएव्हर एक्सेसिव्ह ॲसिड लीड्स टू इनडायजेशन. पण हेच ॲसिड जर जास्त प्रमाणामध्ये झालं शरीरामध्ये तयार तर इनडायजेशन म्हणजेच अपचन होतं. अँड क्युअर्ड बाय अँटीॲसिड्स लाईक MgOH टॉईस. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण मगाशी बघितलं अँटीॲसिड्ससाठी वापरलं जातं, तर ते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं हे जादा ॲसिड तयार झालेलं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी. इट्स अ न्यूट्रलायझेशन. आणि ही जी क्रिया आहे त्याला म्हणायचं न्यूट्रलायझेशन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला पित्त होतं त्यावेळी ही क्रिया वापरली जाते. पुढं एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स म्हणजेच खतंही शेतीला उपयोगी आहेत, पण एक्सेसिव्ह यूज जर जादा वापर झाला तर इन्क्रीजेस ॲसिडिटी. त्यामुळे काय होते? ॲसिडिटी वाढते. सॉईलची, मातीमध्ये आम्लाचं प्रमाण वाढतं. ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजेच शेतीतज्ञ मग काय करतात? सजेस्ट टू मिक्स, त्यामध्ये मिक्स करण्यास सांगतात, मिसळण्यास सांगतात. काय? लाईमस्टोन, लाईम वॉटर, चुनखडी मिक्स करण्यामध्ये सांगतात. इन सॉईल मातीमध्ये मिक्स करण्यास. इट्स अ न्यूट्रलायझेशन. ही सुद्धा क्रिया आहे ती न्यूट्रलायझेशनची क्रिया. म्हणजे ॲसिडमध्ये बेस मिक्स केला जातो आणि ते न्यूट्रलाइज केलं जातं. इथं आपला लेसन 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.